नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवांना आपण सुरुवात करूया। नमस्कार रेवतीताई, जय गजानन श्री गजानन। अनुभव द्यायला उशीर झाला त्याबद्दल क्षमा मागते माऊलीची। मी कॅनडामध्ये राहते। मागील वर्षी माझ्या वडिलांचं ॲक्सिडेंट झालं होतं। त्यांच्या पायाला खूप मोठी इजा झाली होती। त्यांना ICUमध्ये ठेवलं होतं। मला त्यांना बघण्याची खूप इच्छा होत होती। मी माझ्या भावाला सारखी कॉल करून सांगायची मला त्यांना बघायचंय। तो मला समजावत होता की तिथे ICUमध्ये फोन नाही करता येणार, तू काळजी नको करू, ठीक आहेत ते। पण मला राहवतच नव्हतं। मी सारखी गजानन महाराजांना म्हणत होते मला त्यांना बघायचंय, त्यांच्याशी बोलायचंय। एकदा माझ्या भावाने मला त्यांच्या 3 ते 5 सेकंदाचा व्हिडिओ पाठवला आणि त्यानंतर लगेच त्यांना रूममध्ये शिफ्ट पण करण्यात आलं। मला त्यांच्याशी बोलता आलं, त्यांना बघता आलं। ही माझी इच्छा महाराजांनी पूर्ण केली। मला खूप आनंद झाला। डोळ्यात आनंद अश्रूंच आले की महाराज माझी प्रार्थना ऐकली। आता 1 वर्ष झालं त्यांची तब्येत उत्तम आहे। त्यांना चालता पण यायला लागलं। मी खूप महाराजांची ऋणी आहे। त्यांनी माझ्या वडिलांना इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं आणि मला माहीत आहे ते नेहमीच माझ्या आणि माझ्या फॅमिलीसोबत आहेत। जय गजानन श्री गजानन। अनुभव सांगताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी। गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। नमस्कार रेवतीताई, आज मी तुम्हाला माझे 2 छोटे अनुभव सांगणार आहे। तर त्यातला माझा पहिला अनुभव मी सांगते। खरं तर खूप दिवसांपासून ब्राह्मण काकांनी माझ्या मुलांची शांती करायला सांगितले होते, पण काही ना काही कारणांमुळे ती गोष्ट लांबतच जात होती। शांतीचा मुहूर्त किंवा मग घरातले काही पर्सनल अडचणींमुळे शांती करायला जमत नव्हती। पण काकांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर शांती करून घ्या। मग शेवटी या अधिक महिन्यामध्ये मी ठरवलं की शांती करायची आणि त्याच्यासाठी काकांना मुहूर्त विचारला। मुहूर्तही चांगला होता आणि माझं जमणारही होतं। मग शांती करण्याचा हा दिवस फिक्स झाला। काकांना कन्फर्मेशन सांगितलं, पण फक्त एका छोटीशी अडचण होती की माझी मासिक पाळी 1 दिवस अगोदर यायला नको। तसं तर कधी 2-3 दिवस पुढे मागे होतात, पण मला यावेळी थोडं टेन्शन आलं की जर माझी मासिक पाळी आली तर मी ही पूजा करू शकणार नाही। म्हणून मी गजानन महाराजांकडे प्रार्थना केली की महाराज ही पूजा व्यवस्थित पार पडू द्या। मी माझा अनुभव रेवती चॅनलवर शेअर करेल आणि त्याप्रमाणेच झालं। माझी पूजा झाली व मला कोणतीही अडचण आली नाही। तर मी महाराजांना प्रार्थना केल्याप्रमाणे माझा हा अनुभव रेवती चॅनलवर सांगत आहे। तसंच माझा दुसरा अनुभव आहे। पूजा झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी माझा मुलगा गार्डनमध्ये खेळायला गेला आणि तो खेळायला गेल्यानंतर उंच खेळण्यावर चढला आणि तिथून तो उलटा पाठीवरती पडला। खूप उंचावरून पडल्यामुळे आम्हाला घरामध्ये खूप टेन्शन आलं, कारण तो खूप दुखतोय म्हणून खूप शांतपणे वावरत होता, उठायलाही तयार नव्हता। मग शेवटी डॉक्टरांकडे जाऊन एक्सरे करायचा मनात विचार आला, पण एक्सरे करायला जाताना मनात खूप भीती वाटत होती की काही व्हायला नको। मग परत गजानन महाराजांना प्रार्थना केली की महाराज माझ्या बाळाचे रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या। मी हा देखील अनुभव रेवती चॅनलला शेअर करेल आणि
एक एक्सरे काढला आणि माझ्या बाळाचा रिपोर्ट नॉर्मल आला. त्याला मुक्का मार लागल्यामुळे डॉक्टरांनी पेनकिलर्स आणि थोडे कॅल्शियमची औषधं दिली आहेत आणि आता तो रेस्ट करतोय. मी गजानन महाराजांना प्रार्थना केल्याप्रमाणे माझा अनुभव रेवती चॅनलवर सांगत आहे. ताई, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझा अनुभव नाव न सांगता चॅनलवर शेअर करा. धन्यवाद ताई, तुमचे खूप खूप आभार. आणि गणगण गणात बोते, माझी ही गजानन माऊली ती त्यांच्या भक्तांसाठी नेहमी धावून येते. जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा आणि आपल्या आजच्या दोनही माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आता वेळ आहे प्रश्न मंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. तर आपला आजचा प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथ यातील रतनसा भावसार यांच्या मुलाचं नाव काय होतं ते सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा विचारते. श्री गजानन विजय ग्रंथ यात उल्लेख केलेले रतनसा भावसार यांच्या मुलाचे नाव काय होते ते सांगायचं आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे माधव विप्र. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावे पुढीलप्रमाणे. पहिलं किशोर पाटील, 2 राम हरकरे, 3 मालती शुक्ला, 4 सुप्रिया वाघ, 5 रामेश्वरी देसाई, 6 भार्गव खावडे, 7 शंकरबाई, 8 राजेश फरांदे, 9 वैभव गोळे, 10 मंगला टिकले, 11 राजेंद्र मोघे, 12 शुभांगी वानखेडे, 13 प्रज्ञा मोघे, 14 सुनील गिरी, 15 सुरेखा गिरी, 16 कुसुम पडवळ, 17 अथर्व देशमुख, 18 चंद्रशेखर फडके, 19 गोपाल गावंडे, 20 गोविंद जोशी, 21 रामदास रायबोले, 22 रमेश काळे, 23 राजकुमार पाटील, 24 सौ मुक्ता चौलवार, 25 मनोरमा शेरकी, 26 पपिता भुरकंडे, 27 विद्या वानखेडे, 28 शिल्पास किचन, 29 सुचेता दोराईस्वामी. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपले आजचे अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या ID वरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची ID आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.